नमस्कार बालमित्रांनो, मी सौ ज्योती दीपक बेलवले, जिल्हा परिषद शाळा केवणी दिवे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। आज आपण विज्ञान विषयातील प्राण्यांचे वर्गीकरण याबद्दल अधिक माहिती घेऊयात। एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी। अमिबा, पॅरामेशियम यांसारखे प्राणी एका पेशीपासून बनलेले असतात, म्हणून त्यांना एकपेशीय प्राणी असं म्हटलं जातं। हे प्राणी आपणास साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करावा लागतो। बहुपेशीय प्राणी। घोडा, अस्वल, कासव यांसारखे प्राणी बहुपेशीय प्राणी आहेत। या प्राण्यांच्या शरीरात अनेक पेशी असतात। पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राणी। ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हटलं जातं। मानव, साप, पक्षी, मासा, वाघ यांसारखे प्राणी पृष्ठवंशीय प्राणी आहेत। ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात। गोगलगाय, झुरळ, गांडूळ यांसारखे प्राणी अपृष्ठवंशीय प्राणी आहेत। अंडज आणि जरायुज प्राणी। जे प्राणी अंडी घालून पिलांना जन्म देतात त्या प्राण्यांना अंडज प्राणी म्हणतात। कोंबडी, विविध पक्षी यांसारखे प्राणी अंडज प्राणी आहेत। ज्या प्राण्यांच्या पिलांची वाढ त्या प्राण्याच्या पोटात होऊन ठराविक काळाने पिलांना जन्म देतात त्या प्राण्यांना जरायुज प्राणी म्हणतात। गाय, कुत्रा यांसारखे प्राणी जरायुज प्राणी आहेत। भूचर, जलचर, उभयचर आणि खेचर प्राणी। जे प्राणी जमिनीवर राहतात त्या प्राण्यांना भूचर प्राणी म्हणतात। घोडा, अस्वल यांसारखे प्राणी भूचर आहेत। जे प्राणी फक्त पाण्यातच राहतात त्या प्राण्यांना जलचर प्राणी म्हणतात। डॉल्फिन, वेगवेगळे मासे यांसारखे प्राणी जलचर आहेत। जे प्राणी जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहतात त्या प्राण्यांना उभयचर प्राणी म्हणतात। बेडूक, कासव यांसारखे प्राणी उभयचर प्राणी आहेत। जे प्राणी हवेमध्ये संचार करतात त्यांना खेचर प्राणी म्हणतात। विविध पक्ष्यांचा खेचर या गटात समावेश होतो। आज आपण प्राण्यांचे पेशीनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धतीनुसार आणि अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते हे शिकलो। धन्यवाद।